पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मत्ती सुवर्तमान अध्याय 8 मराठी। मत्ती सुवर्तमान अध्याय 8 मत्ती सुवर्तमान अध्याय 8 महारोग्यास बरे करणे, महारोग्यास बरे करणे। मग तो डोंगरावरून उतरल्यावर लोकांचे थव्यांचे थवे त्याच्या मागे चालले। तेव्हा पहा, एक कुष्ठरोगी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण शक्तिमान आहात। त्यावर त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो। तेव्हाच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला। मग येशूने त्याला म्हटले, संभाळ, कोणाला सांगू नको, तर जाऊन आपणास याजकाला दाखव आणि त्यास प्रमाण पटावे म्हणून मोशाने जे अर्पण नेमले आहे ते वहा। जमादाराच्या चाकरास बरे करणे, जमादाराच्या चाकरास बरे करणे। मग येशू कफरनहूमास आल्यावर कोणा एका जमादाराने त्याचकडे येऊन त्यास अशी विनंती केली की, प्रभुजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे। तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन। तेव्हा जमादाराने उत्तर दिले की, प्रभुजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल। कारण मीही ताबेदार मनुष्य असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत। मी एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो। हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे आलेल्यास तो म्हणाला, मी तुम्हास खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलातही आढळला नाही। मी तुम्हा सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून बहुत लोक येतील आणि अब्राहम, इसहाक व याकोब याचबरोबर स्वर्गाच्या राज्यात बसतील। परंतु राज्याचे पुत्र बाहेरच्या अंधारात टाकिले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल। मग येशू जमादाराला म्हणाला, जा, तू विश्वास धरल्याप्रमाणे तुला प्राप्त हो। त्याच घटकेस तो चाकर बरा झाला। शिमोनाची सासू व इतर पुष्कळ रोगी यास बरे करणे, शिमोनाची सासू व इतर पुष्कळ रोगी यास बरे करणे। नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले। तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केल्यावर तिचा ताप निघाला आणि ती उठून त्याची सेवा करू लागली। मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी बहुत भूतग्रस्तास त्याचकडे आणले। तेव्हा त्याने भूते शब्दाने घालविली व सर्व दुखणाईतास बरे केले। त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले, असे जे यशायाह संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले। शिष्य होऊ इच्छिणाऱ्या माणसास लावावयाच्या कसोट्या, शिष्य होऊ इच्छिणाऱ्या माणसास लावावयाच्या कसोट्या। मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यास पलीकडे जाण्यास आज्ञा केली। तेव्हा कोणी एक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्या मागे येईन। येशूने त्याला म्हटले, खोकडास बिळे व आकाशातील पाखरास कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही। मग त्याच्या शिष्यातील आणखी एक जण त्याला म्हणाला, प्रभुजी, मला पहिल्याने आपल्या बापाला पुरावयास जाऊ द्या। येशूने त्याला म्हटले, तू माझ्या मागे ये आणि मेलेल्यास आपल्या मेलेल्यांना पुरू दे। वादळ शांत करणे, वादळ शांत करणे। मग तो तारवात चढल्यावर त्याचे शिष्य त्याच्या मागे त्यात गेले। तेव्हा पहा, समुद्रात मोठे वादळ उठले, ते इतके की तारू लाटांनी झाकू लागले। तो तर झोपेत होता। तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभुजी, बचाव करा, आपण बुडतो। त्याने त्यास म्हटले, अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला? मग त्याने उठून वारा व समुद्र
यास दटाविले आणि अगदी निवांत झाले. तेव्हा तारवातील मनुष्यांना आश्चर्य वाटून ती म्हणाली, हा कसा मनुष्य आहे? वारा व समुद्रही याचे ऐकतात. गद्रेकरामधील भूतग्रस्त. मग तो पलीकडे गद्रेकरांच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त मनुष्ये कबरातून निघून येत असताना त्याला भेटली. ती इतकी उग्र होती की त्या वाटेने कोणाच्याने जावत नसे. तेव्हा पहा, ती ओरडून म्हणाली, हे देवाच्या पुत्रा, आमचा व तुझा काय संबंध? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हास पिडावयास येथे आलास काय? तेथे त्याचपासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. मग त्या भूतांनी त्याला विनंती केली की तू जर आम्हास काढीत असलास तर आम्हास त्या डुकरांच्या कळपात पाठव. त्याने त्यास म्हटले, जा. मग ती निघून डुकरात शिरली आणि पहा, तो अवघा कळप कड्यावरून समुद्रात धडकत धावत जाऊन पाण्यात बुडून मेला. मग चारणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टीसगत सर्व वर्तमान जाहीर केले. तेव्हा पहा, सर्व नगर येशूला भेटावयास निघाले आणि त्याला पाहून आपण आमच्या सीमेबाहेर जावे अशी त्यांनी त्याला विनंती केली.